यश शिखराकडे पाऊल आमुचे, ग्राहक हित उद्दिष्ट आमुचे, उदात्त हेतू पक्की तत्वे, आधुनिक तरीही विचार आमुचे। विकास मुरलीधर राजर्षी आपल्या ओतूर शाखेचे कस्टमर आहेत। गेले 25 वर्ष ते माती परीक्षण ह्या विषयामध्ये काम करतात। माती परीक्षणाचे वेगवेगळे नमुने 1.5 लाखाच्या वरती आजपर्यंत त्यांनी तपासलेले आहेत। त्यांची एक स्वतःची कंपनी आहे, त्या कंपनीमार्फत त्यांचा हा सगळा व्यवसाय चालतो। व्हिजे ॲग्रो सर्व्हिसेस LLP ह्या नावाने त्यांची एजन्सी आहे आणि त्या एजन्सीमार्फत ते महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी काम करतात आणि त्यामार्फत शेतकऱ्यांसाठी चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी ते काम करत असतात आणि त्यामार्फत वेगळे प्रयोग करणं, त्यासाठी अभ्यास करणं असा सगळा त्यांचा छंद आणि आवडीचा विषय आहे। आणि आज एक यशस्वी उद्योजक म्हणून ते ओतूर शाखेचे कस्टमर आपल्यासमोर मातीच्या विषयामध्ये आज आपल्याला तज्ञ मार्गदर्शन देणार आहेत। मी त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो। माझं नाव विकास मुरलीधर राजर्षी, मी ओतूरचा रहिवासी आहे। गावाचं नाव आहे ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। माझं कृषी क्षेत्रामध्ये म्हणजे कृषी शास्त्रामध्ये द्विपदवीधर आहे मी आणि माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय होता सॉइल सायन्स म्हणजे मृदशास्त्र हा। आणि तेव्हापासूनच मी शेती क्षेत्राशी मी बांधला गेलेलो आहे। आमच्या घरची वडिलोपार्जित अशी जमीन आहेच आहे आणि त्या जमिनीत पहिल्यापासूनच आमच्या वडिलांनी असं ठरवलं होतं की आपल्या मुलाला शेती क्षेत्रामध्ये घालायचं आणि त्यानुसार मी शेतीशास्त्राचं शिक्षण घेतलं। आणि एकंदरीतच सुरुवात माझी झाली ही आमच्या शेतापासूनच झाली। आम्ही शेतामध्ये आमच्या लागवडी वेगवेगळ्या प्रकारच्या ऊसाची, केळीची, बागायती लागवड होतीच, जिरायती पण अनेक प्रकारची होती। माझी MSc जशी झाली तशी मी शेतावरच रुजू झालो, बाकी कुठेही नोकरीचा वगैरे प्रयत्न केला नाही आणि आमच्या शेतीमध्ये मी वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली। आरंभीच्या काही काळानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी जो विषय शिकतोय हा अतिशय महत्त्वाचा आहे, तो होता सॉइल सायन्स म्हणजे मृदशास्त्र। आणि मृदशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते ती मातीचं परीक्षण। आता मातीचं परीक्षण करण्याची जी सोय आहे ही आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आहे, पण ती कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून आहे किंवा ज्या ॲग्रिकल्चरच्या कंपन्या असतात, खतांच्या कंपन्या, त्यांच्या माध्यमातून आहे। परंतु अशा ठिकाणी जेव्हा एखादा शेतकरी आपला मातीचा नमुना घेऊन जातो, त्याच्यानंतर त्याला त्याचा रिझल्ट मिळाला किंवा त्याचा अहवाल मिळाला परीक्षणाचा, त्याला जवळजवळ 1 महिना किंवा कधी 1.5 महिना इतका कालावधी लागायचा। आणि त्या एवढ्या मोठ्या कालावधी जेव्हा व्हायचा ह्याच्यामध्ये, त्यावेळेला त्याचा तो जो एक माती परीक्षणाकडे बघून त्यानुसार खतं टाकण्याचा जो एक कालावधी असायचा तो निघून जायचा। त्यामुळे ह्या गोष्टीकडे एक सेवा म्हणून बघण्याचं हे कमी झालेलं होतं आणि फक्त एक सरकारी पद्धतीने ह्याचं सगळं काम होत होतं। मग मी असा विचार केला की आपण ह्याच्यामध्ये जर खाजगी क्षेत्रामध्ये आपण ह्याला सेवा द्यायला सुरुवात केली शेतकऱ्यांना आणि जेणेकरून त्यांचं मातीचा नमुना मिळाल्यानंतर 2 ते 3 दिवसात त्यांना आपण रिझल्ट दिला आणि रिझल्ट देताना त्या रिझल्टच्या बरोबर आपण अतिशय चांगलं असं त्यांना खतांचं वेळापत्रक लिहून दिलं, तर हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो। असं जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळेला मी सुरुवातीला आमच्या घरातच एक साधारण 1.5 ते 2 लाख रुपयाची मशिनरी विकत घेऊन आमच्या घराच्याच एका खोलीमध्ये माझी लॅब सुरू केली, ही ओतूरमध्ये। आणि आमचं घर सुद्धा त्यावेळेला फार्म हाऊसच होतं, म्हणजे आम्ही शेतातच राहत होतो आणि तिथेच आम्ही ही लॅबोरेटरी माझी सुरू केली। म्हणून मग नारायणगावला मी शिफ्ट झालो आणि तिथे एक लॅबोरेटरी सुरू केली। तिथेही सुदैवाने मला तसा चांगल्यापैकी रिस्पॉन्स मिळाला आणि मग नंतर मला असं वाटायला लागलं की आता आपण पुण्याला जायला पाहिजे। म्हणून साधारण 2010 साली मी पुण्यामध्ये आलो। माझ्या 1-2 मित्रांच्या मदतीने की जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटच होते दोघंही जण, त्यांच्या मदतीने आम्ही मग इकडे एक लॅब सुरू केली पुण्यामध्ये। आणि पुण्यामध्ये लॅब सुरू केल्यानंतर सुदैवाने असं झालं की त्याच सुमारास शासनाच्या काही स्कीम्स आल्या। त्याच्यामध्ये शासन सगळ्या शेतकऱ्यांच्याकडनं मातीचं सॅम्पल गोळा करणार, ते तपासून देणार आणि त्याच्याबरोबर शेतकऱ्याला आरोग्यपत्रिका, जमिनीची आरोग्यपत्रिका असं त्या कार्यक्रमाचं एकंदरीत नाव होतं। सुरुवातीच्या काळात हे स्टेट गव्हर्नमेंटचा प्रोग्राम होता। त्याच्यानंतर 2014 साली जेव्हा मोदी सरकार आलं त्यावेळेला हा कार्यक्रम त्यांनी संपूर्ण देशभरात नेला आणि साधारण सॉइल हेल्थ कार्ड हा जो कार्यक्रम होता हा 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतामध्येच आणि विशेषतः पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राबवला गेला। आणि आम्ही आमचं स्वतःचं त्यामध्ये भाग्य असं समजतो की त्याच कालावधीमध्ये आम्ही हे काम जवळजवळ गडचिरोली जिल्ह्यापासून ते ठाणे रायगड जिल्ह्यापर्यंत अनेक ठिकाणी आम्ही हे काम केलं।
आणखीन शासनाच्या माध्यमातून आम्हाला मातीचे नमुने मिळायचे, ते नमुने आम्ही ते तपासायचो. त्याचा एक डेटा भरण्यासाठी शासनाने एक प्लॅटफॉर्म तयार केलेला होता. हे ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की सॉईल हेल्थ कार्डचा एक प्लॅटफॉर्म जो तयार केलेला होता, त्या प्लॅटफॉर्ममध्ये विशिष्ट स्वरूपात आम्हाला ती माहिती सगळी भरायला लागायची. आणि ही माहिती भरून झाल्याच्या नंतर ह्या माहितीच्या आधारे शासनातर्फे सॉईल काय म्हणू फर्टिलिटी मॅप्स तयार केले गेले. आणि हे सगळे मॅप्स आजही आपल्याकडे उपलब्ध आहेत. आज आपल्या देशातल्या जवळजवळ 5 ते 5.5 लाख शेतकऱ्यांना ह्या सॉईल हेल्थ कार्डच्या माध्यमातून आपल्या जमिनीच्या परीक्षणाचा अहवाल कधीही ऑनलाईन बघता येतो. म्हणजे ही एवढी मोठी क्रांती ह्या गेल्या 5 वर्षामध्ये ह्या माध्यमातून झाली. आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की या संपूर्ण उपक्रमामध्ये आमचा खारीचा का होईना आम्हाला सहभाग त्याच्यामध्ये देता आला आणि आम्हाला यामध्ये काम करता आलं. पण ह्या ठिकाणी आम्ही रोग काढत नाही, तर ह्या जमिनीची अन्नद्रव्याची काय स्टेटस आहे ही आम्ही काढतो शोधून. म्हणजे याच्यात नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे, अशा प्रकारची 16 मूलभूत अन्नद्रव्य आहेत की जी वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असतात. ही सगळी गोष्टी आम्ही याच्यामध्ये तपासतो. त्याचबरोबर इतरही काही गुणधर्म जमिनीचे तपासतो. म्हणजे जसं जमिनीचा सामू आहे, जमिनीची विद्युत वाहकता आहे, अशा प्रकारचे सगळे हे गुणधर्म तपासले जातात. हे तपासल्यानंतर त्यांची कुंडली मांडली जाते, म्हणजे सामान्य भाषेत सांगायचं तर. आणि म्हणजे काय होतं की आम्ही ह्या सगळ्यांचं कोरिलेशन तपासतो. आणि ह्या कोरिलेशनवरनं आम्ही एखाद्या पिकासाठी खतांचं वेळापत्रक तयार करतो. म्हणजे काय तर एखादं पीक लागवड झाल्यापासून ते त्याच्या हार्वेस्टिंगपर्यंत कुठल्या कुठल्या स्टेजला काय काय खतांची आवश्यकता आहे आणि ती खतं कशी कशी द्यायची, या संपूर्ण आम्ही ह्याचं वेळापत्रक तयार करून शेतकऱ्यांना देतो. आमचा असा अनुभव आहे की हे वेळापत्रक जर शेतकऱ्यांनी वापरलं तर या शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये साधारण 40 ते 50% वाढ होते. आज जर आपण बघितलं तर आपल्या देशाची जी सरासरी उत्पादकता आहे वेगवेगळ्या पिकांची, ही जगाच्या उत्पादकतेपेक्षा खूप कमी आहे. हे इथे कुठेतरी अन्नद्रव्यांचं व्यवस्थापनच आपल्याला कमी पडतंय, या मताचा मी आहे. तर अशा स्वरूपाचं हे. आणि आता इथून पुढे प्रिसिजन फार्मिंग नावाचा एक प्रकार आपल्याकडे म्हणजे सगळ्या जगभरामध्येच पुढे येतोय. ह्याच्यामध्ये काय आहे की जितकी गरज आहे तितकंच आपण अन्नद्रव्य द्यायचं आहे. आतापर्यंत काय होतं, शेतकऱ्यांना जे उपलब्ध आहे ते शेतकरी टाकून मोकळे होतात, जे स्वस्त आहे ते टाकून मोकळे होतात. पण त्या जमिनीला, त्या पिकाला नक्की गरज कशाची आहे हे न बघताच हे टाकलं जातं. म्हणजे जसं ब्लाइंड म्हणतो आपण की आंधळ्यापणाने वापर होतोय खतांचा सुद्धा, रासायनिक खतांचा. आणि ह्याचे वेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागलेत आता. जसं आंधळेपणाने कुठलीही गोष्ट करणं अति सर्वत्र वर्ज्य आहेत आपल्याकडे आपण म्हणतो, तसंच आहे की तुम्ही जास्त नत्र टाकलं, जास्त युरिया टाकला तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला दिसणार आहेत. आणि आज जे रोग आणि किडींची आपल्याला हे वाढलेली दिसते संख्या किंवा प्रादुर्भाव, याचं मुख्य कारण असं आहे की इम्बॅलन्स्ड न्यूट्रिएंट ॲप्लिकेशन. आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाची पहिली पायरी म्हणजे माती परीक्षण. तुमच्या जमिनीत काय आहे हे आम्ही पहिल्यांदा जाणून घेतो, मग तुम्हाला काय आवश्यक आहे हे बघतो, आणि मग ही गॅप कशी भरून काढायची, कुठल्या खतांनी भरून काढायची, त्या खतांचा पीएच कसा असला पाहिजे, त्या जमिनीचा पीएच कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही हे वेळापत्रक तुम्हाला देत असतो. आणि त्यावेळेला जे काही तुम्ही जमिनीला देता, माझी अशी खात्री आहे की हे वेळापत्रक जर तुम्ही वापरलं तुम्हाला 50 ते 70% उत्पन्नामध्ये वाढ होते. काही काही शेतकऱ्यांचा तर आम्हाला असा अनुभव आहे की ज्यांची बाग अजिबात फुलं देत नव्हती, काहींची बाग अजिबात फळ देत नव्हती, फळं येत होती तर ती गळत होती, अशा ठिकाणी जेव्हा माती परीक्षणाच्या माध्यमातून आपण त्यांना ज्या वेळेला खतांचं व्यवस्थापन करून दिलं त्यावेळेला त्यांचं उत्पन्न हे कित्येक पटींनी वाढलंय. म्हणजे हा एक चमत्कार आहे असं म्हणायलाही हरकत नाही. पण चमत्कार हा आपोआप होतो हे तसं नाही, हा अभ्यासाच्या आधारावर, विज्ञानाच्या आधारावर असलेला हा चमत्कार आहे. तर त्यामुळे हे माती परीक्षण हे अतिशय महत्त्वाचं असं साधन आहे. आता माती परीक्षणाबरोबर आम्ही अजूनही 2-3 गोष्टी करतो. एक पाणी परीक्षण करतो, द्राक्ष देठ परीक्षण किंवा कुठल्याही पिकाचं देठ आणि पान परीक्षण. म्हणजे तुम्ही जमिनीत पुष्कळ घातलं पण त्या पानांनी किती घेतलं किंवा त्या झाडांनी किती घेतलं हे सुद्धा काढण्याची एक पद्धत आहे, तर ते सुद्धा आम्ही करतो. खतांची आम्ही परीक्षण करतो की तुम्ही घालता ती खतं कुठल्या दर्जाची तुम्हाला मिळत आहेत, शेणखत कुठल्या दर्जाचं आहे. शेणखत जर कमी स्वरूपाचं असलं किंवा अनडिकम्पोज्ड असलं की ज्याचं काय म्हणू आपण त्याला हे पूर्ण झालेलं नसलं, तयार झालेलं नसलं, तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. म्हणून तयार झालेलं शेणखतच कसं घालायचं
याही बद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. आता तज्ज्ञ नसला तरी सुद्धा आपल्याला FDR माहिती असेल, म्हणजे रुझवेल्ट नावाचा अमेरिकेचा एक हे होता, प्रेसिडेंट होता. त्यांनी 1936 साली एक अतिशय मोलाचं वाक्य लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी सांगितलं होतं की द नेशन विच डज नॉट केअर अबाउट इट्स सॉइल इट रुइन्स. म्हणजे ते राष्ट्र नष्ट होतं की जे आपल्या मातीची काळजी घेत नाही. आणखीन ते आज आपल्याकडे जवळजवळ 100 वर्ष झाली ह्या वाक्याला. 1936 सालचं यांचं वाक्य आहे. आज 2024 साल चालू आहे, पण आजही ते वाक्य तंतोतंत खरं आहे की जर आपण आपल्या मातीची काळजी घेतली नाही तर आपला देश पुढच्या 50 वर्षामध्ये लयाला जाईल. आणखीन आपल्याला अन्नधान्याच्या बाबतीत दुसऱ्या देशांवर अवलंबून राहायला लागेल. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आता सुरुवात तर आपली झालीच आहे. आपल्या देशाने अतिशय चांगलं एक काम केलेलं आहे की सगळ्या आपल्या ह्याचं एक साधारण फर्टिलिटी मॅपिंग केलेलं आहे, ज्याला म्हणतात की नत्राचं हे की प्रमाण कुठल्या जिल्ह्यांमध्ये जास्त आहे, स्फुरदाचं प्रमाण कुठल्या जिल्ह्यांमध्ये जास्त आहे, पालाशाचं प्रमाण कुठल्या जिल्ह्यांमध्ये जास्त आहे, अशा सर्व प्रकारचं मॅपिंग आपल्याकडे झालेलं आहे. आणि या मॅपिंगच्या आधारावर अर्थात हे कसं असतं की स्टेटस बदलते, दरवर्षी तुमच्या मातीची स्टेटस थोडी थोडी बदलते. तर हे काम कंटिन्यू पण हळूहळू होत राहतंय, पण अजूनही ते एक्सटेन्सिव्हली झालं पाहिजे असा मताचा मी आहे आणि ते होत राहील. पण सुरुवात तर झालेली आहे. आणि त्याचबरोबर आपण जर विचार केला तर आपल्या शासनाने अनेक असे उपक्रम सांगितलेले आहेत की ज्याच्यातून आपल्या शेतीच्या बाबतीमध्ये आपण खूप मोठी झेप घेण्याच्या तयारीत आता आपण आहोत. तर आता आपल्याला काय करायला लागेल तर आपल्याला लोकलाइज्ड एक्सपोर्टचा विचार करायला लागेल की एखाद्या देशामध्ये तिथल्या राजदूतांनी त्या देशाचा अभ्यास करून त्याला कुठल्या कृषी उत्पादनाची गरज आहे त्या देशाला. समजा ब्राझील सारखा देश असेल, ब्राझील तर काय शेतीमध्ये अग्रेसर देश आहे, पण असे अनेक आफ्रिकेमधले देश आहेत की ज्यांना शेतीमध्ये अशा लहान सहान गोष्टींची आवश्यकता आहे. कुणाला केळी पाहिजेत, कुणाला सफरचंद पाहिजेत, कुणाला पेरू पाहिजेत. अशा पद्धतीचा एक लोकलाइज आपण विचार जर केला की ह्या देशाला आपण हे सप्लाय करू शकतो. तशी स्पेशल ॲग्रिकल्चरल झोन जर तयार केले की हा झोन आम्ही फक्त डाळिंबासाठी विकसित करतोय, हा झोन आम्ही फक्त सीताफळासाठी विकसित करतोय, हा झोन आम्ही फक्त कांद्यासाठी विकसित करतोय. अशा पद्धतीचं जर आपण विकसित केले आपल्याकडचे झोन आणि ह्यांच्या माध्यमातून आपण एक्सपोर्ट सुरू केलं तर आज आपल्या देशाला जितकं सॉफ्टवेअरमधनं आज पैसे मिळत आहेत ना, माझी खात्री आहे आपल्या सॉफ्टवेअरच्या तिप्पट पैसे आपल्याला शेती क्षेत्रातून मिळतील. शेती क्षेत्राच्या निर्यातीतून आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये परकीय चलन मिळण्याचे पोटेन्शियल्स आहेत आणि ह्या पोटेन्शियलचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला पाहिजे या मताचा. आणि यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय आणि वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करतोय. नुकतंच मी एक पुस्तक ह्या विषयावर लिहिलंय की आपण कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचं हे करू शकतो. आज शेतकऱ्याचा मुलगा शेती करायला तयार नाही, हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. FPOs म्हणजे फार्म प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन किंवा FPCs म्हणजे फार्म प्रोड्युसिंग कंपनीज यांचं एक उपक्रम दिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चांगली मदत त्यांना मिळते. मग ती फायनान्सच्या स्वरूपात असेल, ती त्यांना एकत्रित गायडन्स देण्याच्या स्वरूपातली असेल किंवा त्यांचा शेतीमाल एकत्रित विकण्याच्या संदर्भामध्ये ट्रान्सपोर्टेशन किंवा ह्या संदर्भातली असेल. अशा सगळ्या पद्धतीचं पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीज असतील, या सगळ्या गोष्टींचं मेळ घालून सरकारने एक चांगले प्रोग्राम तयार केलेले आहे. परंतु आपल्याला आवश्यक आहे की त्या प्रोग्रामकडे सकारात्मक दृष्टीने बघून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपले गट स्थापन करून त्याचा फायदा घेणं. व्हिजे ॲग्रो नावाचा आम्ही एक कंपनी स्थापन केली, पार्टनरशिप फर्म स्थापन केली, त्याच्या माध्यमातून काही सॉफ्टवेअर्स तयार केली आणि ह्याच्यातून डेटा कलेक्शनसाठी आम्ही हा सगळा हे केलेला आहे प्लॅटफॉर्म. आणि एकदा तो डेटा कलेक्शन झाला की हळूहळू त्याचं डेटा मॅनेजमेंट करून शेतकऱ्यांना इम्प्रूव्हमेंट्स करून, म्हणजे जसे कोच असतात वेगवेगळ्या खेळाडूंना की ते रोजच्या रोज त्या खेळाडूला सांगतात की अरे तुझा व्यायाम इतका झाला पाहिजे, तुझा आहार असा असला पाहिजे, तुझ्या प्रॅक्टिस अशी झाली पाहिजे, तू इथे कमी पडतोयस, इथे तुला जास्त भर दिला पाहिजे. तसं शेतकऱ्यांना आपण गाईड करणार की तुमची कामं काय होत आहेत, ती कशी इम्प्रूव्ह करायची, कुठे खतं कमी पडत आहेत, कुठं पाणी कमी पडतंय. कारण शेती ही अतिशय डायनामिक फील्ड आहे. तुमचं रोजच्या रोज क्लायमेट बदलत असतं, तुमच्या रोजच्या रोज लेबरची पोझिशन बदलत असते. या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये कुठेतरी तुम्हाला रोजच्या रोज गाईड करायला जर एखादा माणूस असला तर त्या शेतकऱ्याला इम्प्रूव्हमेंट करणं अतिशय सोपं जातं. आणि याच उद्देशाने आम्ही हे व्हिजे ॲग्रो नावाचा एक प्रोग्राम तयार केलेला आहे. जनता बँक आणि आमचं नातं खरं म्हणजे अतिशय जुनं आहे. कारण ओतूर या गावी जी जनता बँकेची शाखा
उघडली गेली, साधारण 80च्या दशकात कधीतरी ती उघडली गेली असेल, त्यावेळेला त्या शाखेचे पहिले जे सभासद होते, म्हणजे काय म्हणू होल्डर, अकाउंट होल्डर, ते माझे काका होते आणि 3 नंबरचं खातं हे माझ्या वडिलांचं होतं. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही जनता बँकेच्या ओतूर शाखेच्या स्थापनेपासून अतिशय जवळून या जनता बँकेशी आम्ही निगडीत आहोत. त्याचबरोबर जनता बँकेचं लॉकर असेल, बाकीच्या काही सुविधा असतील, FDs असतील, या सगळ्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी जोडले गेलेलो होतो. परंतु ज्या वेळेला 1922 साली कोरोनाच्या पश्चात मला माझा व्यवसाय नवीन पद्धतीने परत सुरू करायची वेळ आली, त्यावेळेला जनता बँकेने मला अर्थसहाय्य दिलं. कारण माझ्याकडे बेसिक मशिनरी तर होती, परंतु मार्केटिंगसाठी किंवा एज्युकेटिंग लोकांच्या थोड्याशा प्रबोधनासाठी वगैरे मला थोडीशी गरज होती पैशांची. तर त्यावेळेला जनता बँकेने मला अतिशय मोलाची असं सहकार्य केलं. अक्षरशः 1 महिन्यात माझं कर्ज प्रकरण मंजूर करून आणखीन काय करू शकतो मी थोडंसं हे करून, असे सगळे चांगल्या पद्धतीने मॅनेजरनी वगैरे सुद्धा गाईड करून आमचं अतिशय लवकरात लवकर मला कर्ज उपलब्ध करून दिलं. आणि त्यामुळे आज परत कोरोनाच्या नंतरच्या काळात सुद्धा या व्यवसायात मी परत आता एकदा स्थिर झालेलो आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये शेतकऱ्याला आणि शेती व्यवसाय सगळ्याच व्यावसायिकांना कर्ज पुरवठ्याची किंवा बँकेच्या सर्व्हिसेसची अतिशय गरज असते. आणि ही गरज जनता बँक तळागाळात जाऊन, म्हणजे अगदी ओतूरसारख्या लहानशा गावात जाऊन सुद्धा ती पूर्ण करते. आम्ही जनता बँकेचे सदस्य असल्यासारखे, पारिवारिक सदस्य असल्यासारखेच स्वतःला आम्ही मानतो. त्यामुळे आम्हाला अतिशय अभिमान आहे की ही बँक उत्तरोत्तर प्रगती करते. तर एक परिवारातला सदस्य म्हणून, आणखीन एक नागरिक म्हणून, दोन्ही यांनी मी जनता बँकेला पुढच्या वाटचाली करता अतिशय शुभेच्छा देतो. आणखीन असेच आपल्या नातं जनता बँकेशी, बँकेचं आणि आमचं टिकून राहावं आणि वेगवेगळ्या माध्यमातून टिकून राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. उदात्त हेतू पक्की तत्वे, आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.